राजकीय पक्ष स्वबळावर नगर परिषद निवडणूक लढणार, अद्याप प्रश्नचिन्ह। जिल्ह्यातील हेवीवेट नेत्यांची मेहनती कार्यकर्त्यांना आपसुकच संधी मिळणार। न्यायालयाच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून नगर परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू असून महायुती किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्षांची बैठक झाली आहे किंवा होणार आहे, याबाबत चर्चा होत असल्याचं जिल्ह्यात चित्र दिसतंय। तर जिल्ह्यातील काही हेवीवेट नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला असल्यानं जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असली तरी नेत्यांना निवडून येण्याकरिता महायुती व महाविकास आघाडी असा जनतेत संदेश जाणार आहे। यात दुमत नसले तरी नगर परिषद निवडणुका राजकीय पक्ष स्वबळावर लढणार की महायुती महाविकास आघाडीचे बॅनर खाली लढणार हे निवडणूक जवळ आली असतानाही गुलदस्त्यातच आहे। लोकसभा व विधानसभा निवडणुका मुदतीत पार पडल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थात मात्र राजकीय कार्यकाळ संपूनही निवडणुका घेतल्या नसल्यामुळे मागील 3 वर्षांपासून प्रशासक राज सुरू असल्याने जिल्ह्यात शहरांचा विकास खुंटण्याच्या मार्गावर असून नगर परिषदांमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्यांना याची झळ पोचत आहे। तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट होते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना बराच कालावधी लागला। न्यायालयाने आरक्षणाबाबत काही मार्गदर्शक तत्वे ठरवून निवडणुकांबाबत डेडलाईन आखून दिल्यामुळे निवडणूक आयोग कामास लागले व आदर्श आचारसंहिता लागू झाली असून 2 डिसेंबर रोजी निवडणूक व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली व पवनी या 4 शहरात नगर परिषद निवडणुकांचा धुराळा उडणार असल्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून विचारमंथनासाठी बैठकांचा दौरा चालू असून शहरातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्याकरिता पक्षश्रेष्ठींकडून आढावा घेतला जातोय। स्वबळावर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही, ही बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आल्यामुळे वर्षभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समविचारी अथवा भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांनी जुळवून घेऊन महायुती व महाविकास आघाडी स्थापन केली। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष हे महायुतीचे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष होते। नगर परिषद निवडणुकीची चाहूल लागताच जिल्ह्यातील काही पक्षाचे हेवीवेट नेत्यांनी स्वबळाचा नारा देऊन त्याप्रमाणे व्यूहरचना सुरू केली आहे। या प्रकाराने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणूक लढण्याची संधी मिळणार असली तरी नेत्यांना निवडणूक सोपी जावी यासाठी महायुती व महाविकास आघाडी तर कार्यकर्त्यांसाठी स्वबळ हे अनाकलनीय आहे। जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका महायुती महाविकास आघाडीच्या बॅनरखाली होणार की स्वबळावर हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे।